ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी माधुरी. स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती. तुमचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 15 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र. आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्र हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. महाशिवरात्र ही भगवान शिवांची सर्वात मोठी रात्र मानली जाते. कारण मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह झाला होता. बंधनात अडकले होते. तसेच समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल विष पिऊन शंकराने जगाला वाचवले होते आणि याच दिवशी त्यांना नीलकंठ हे नाव मिळालं होतं. तसेच ही रात्र अंधार नष्ट करून ज्ञानाच्या प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. म्हणजे आपल्या जीवनातील सर्व अंधार नाहीसा करण्यासाठी हा दिवस, ही रात्र खूप महत्त्वाची मानली जाते. या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील स्थितीमुळे मनुष्यामध्ये नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो, जी ध्यानासाठी खूप उत्तम मानली जाते. या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे, उपवास करणे आणि मंत्र जप करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात. तसेच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद हा आपल्याला देखील प्राप्त होत असतो. या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा, रुद्राभिषेक केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. महाशिवरात्रीचे व्रत हे इतके प्रभावी मानले जातात की हे व्रत केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होत असते. धार्मिक दृष्टीने महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. रविवार महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण शिव मंदिरातून घरी घेऊन या ही एक वस्तू. 24 तासातच चहूबाजूने इतका पैसा येईल, घरातली गरिबी, दारिद्र्य आणि कर्ज जे आहे तर ते दूर होईल. आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन तुमच्या घरांची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहे? त्या वस्तूचं काय करायचं आहे? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे? अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ जरा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक सुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे. तर हा उपाय आपल्याला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशीच करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ असेल, जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही करा. प्रदोष काळामध्येच हा उपाय करा. तर बघा, प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्त होण्याच्या 1 तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर 1 तास जी ही वेळ असते तर या काळाला प्रदोष काळ असं म्हणतात. आणि भगवान महादेवांची पूजा सुद्धा प्रदोष काळामध्येच केली जाते. म्हणून जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर त्या वेळेमध्येच करा. आणि जर तुम्हाला या वेळेमध्ये शक्य नाही झालं तर तुम्ही जेव्हा मंदिरात जासाल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. म्हणजे मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही दर्शन करण्यासाठी जाणार आहे तेव्हा तुम्ही एक वस्तू शिव मंदिरातून घरी आणायची आहे. म्हणजे बघा, ही वस्तू आपल्याला घरी का आणायची आहे? पहा, जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला फळ भेटत नसेल, यश भेटत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नाही, तर बघा, किंवा तुमच्याकडे पैसा येत नाही, पैसा येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर निघून जातो. तर बघा, म्हणजे तुमच्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल, जिथे तुम्ही 50 रुपये कमवता तिथं तुमचे 100 रुपये खर्च होत असेल,
किंवा तुम्हाला सतत दुसऱ्यांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर बघा मंडळी, किंवा बघा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, मग ते कर्ज घराचं असो, गाडीचं असो किंवा जमिनीचं असेल, तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी असा ठरणार आहे. तर बघा, असेच तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल किंवा पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होत नाही, तर हा उपाय जर महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर तुमच्या कुटुंबाची, घराची, मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. या उपायाने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, नकारात्मकता, अडचणी, कर्जबाजारीपणा हा सगळा नष्ट होतो. आणि म्हणूनच प्रत्येकाने महाशिवरात्रीला हा जो उपाय आहे, जो मी सांगणार आहे, तर तो नक्कीच करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. त्यामुळे आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं. कारण या दिवशी आपण प्रत्येकजण व्रत करणार आहे. या दिवशी जो पण व्यक्ती व्रत करतो त्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. परंतु आपल्याला काही नजर दोष लागलेले असेल, काही दोष आपल्यामध्ये असेल, तर ते नष्ट होण्यासाठी गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने गंगाजल टाकून या दिवशी स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्याला देवघरातील देवांची विविध पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल, त्या शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक हा आवर्जून करायचा आहे. तर बघा, आणि जर तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असेल तर तुम्हाला तुमच्या देवघरातील शिवलिंगाची पूजा करायचीच आहे. त्यावरती अभिषेक करायचाच आहे. त्यामुळे त्यामध्ये शिवतत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणात जागृत असते. बघा, तिथली पूजा करूनच तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे. जर आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या देवघरातल्या असणाऱ्या शिवलिंगाचा अभिषेक केला, काही सेवा केल्या, तर त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते. एक दैवी शक्ती त्यामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे आपण घरातील अनेक अडचणी, संकट, समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. आणि म्हणूनच तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तो कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. हे पाणी पिण्याचंच असावं, स्वच्छ असावं. आणि यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गंगाजल, 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. गाईचं कच्चं दूध म्हणजेच गरम न केलेलं असतं, ते कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे. 1 चमचाभर टाकायचं आहे. गरम दूध अजिबात त्या पाण्यामध्ये टाकू नका, कारण गरम वस्तू ज्या असतात तर त्या शिवलिंगावरती अर्पण केल्या जात नाही. म्हणून तुम्हाला थंड दूधच घ्यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला त्यामध्ये एक गुळाचा खडासुद्धा टाकायचा आहे. आता असं पाणी घेतल्यानंतर तुम्हाला 5 बेलाची पानंसुद्धा लागणार आहेत. ज्या पानाला 3 पान किंवा 5 पान असतात अशीच पानं तुम्हाला बेलपत्र घ्यायची आहेत. कुठेही फाटलेली, तुटलेली नसावीत किंवा छिद्र पडलेली सुद्धा चालत नाहीत. खराब झालेले बेलपान तुम्हाला अजिबात घ्यायचे नाही, तर आपल्याला स्वच्छ अखंडच बेलपत्र घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावर चंदनाने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. म्हणजे जे पहिलं मोठं पान असतं मधलं, त्यावरती तुम्हाला ओम काढायचा आहे. त्यानंतर खालची 2 पानं असतात तर त्यावरती तुम्हाला नम आणि नंतर शेवटच्या पानावरती शिवाय असं लिहायचं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला त्याच पद्धतीने लाल चंदनाने त्या पानावरती ओम नमः शिवाय हा भगवान महादेवांचा मंत्र लिहायचा आहे. बेलाची पानं जी 5 पानं असतात तर प्रत्येक पानांवर तुम्हाला हाच मंत्र लिहायचा आहे. नंतर लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही बेलाची 5 पानं आणि हे 1 लोटा जल जे आहे तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. आणि तुम्हाला हे जेल जे आहे तर ते तुमच्या दोन्ही हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि हे अर्पण करताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरीही चालेल. त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ही जी 5 बेलपत्र तुम्ही घेतलेली आहेत त्यावर आपण ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे. तर बघा, ही बेलपत्र तुम्हाला घ्यायची आहेत. त्यातील एक बेलपत्र हे तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे.
आणि त्या बेलपत्रावरती तुम्हाला एक अखंड तांदूळ ठेवायचा आहे. तर बघा, तांदूळ ठेवताना कुठेही तुटलेले नसावेत, चांगलेच अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि बेलपत्राचा देठ जो आहे तर तो तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर साईडने तुम्हाला ओम नमः शिवाय लिहिलेला आहे तर ते त्यावरती तुम्हाला हा तांदूळ जो आहे तर तो ठेवायचा आहे. उजव्या हातामध्ये हे बेलपत्र घ्यायचं आहे. आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता अर्पण करताना आपण पानावरती जी इच्छा लिहिलेली आहे, पानांच्या गुळगुळीत जो भाग आहे तर तो भाग आपल्याला पालथा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. बेलपत्राचा जो खडखडीत भाग जो असतो तर तो वरच्या साईडला करायचा आहे आणि जो गुळगुळीत भाग आहे तर तो पालतं बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. या तांदळासहित तुम्हाला हे बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. यानंतर दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे. पुन्हा एक अखंड तांदूळ घ्यायचा आहे. आपली मनोकामना व्यक्त करायची आहे आणि दुसरं बेलपत्र हे सुद्धा तुम्हाला पहिल्या बेलपत्रासारखंच अर्पण करायचं आहे. असे तुम्हाला पाच पाच तांदूळ घ्यायचे आहेत, 5 बेलपत्र घ्यायचे आहेत, ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आता अर्पण करत असताना बेलपत्राचा देठ हा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे 5 बेलपत्र जे आहेत तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचे नामस्मरण करायचे आहे. ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती इच्छा तुम्हाला भगवान महादेवांना सांगायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही 5 बेलपत्र अर्पण केलेले आहेत त्यातील एक बेलपत्र जे आहे तर ते तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे आणि पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जिथे तुम्ही छोटे मोठे काही कागदपत्र ठेवत असेल, तुम्ही थोडेफार पैसे असतात तिथे तुम्हाला हे जे बेलपत्र आहे तर ते ठेवायचं आहे. जरी हे बेलपत्र काही दिवसांनी सुकून गेलं तरी ते तुम्हाला तसंच पैशांमध्ये तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत राहील तोपर्यंत ठेवायचं आहे आणि तसंही वर्षभर हे बेलपत्र जे आहे तर ते राहते. त्यामुळे तुम्ही पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत हे बेलपत्र ठेवू शकता. पुढच्या महाशिवरात्रीला तुम्ही येण्या अगोदरच तुम्ही बेलपत्र जे आहे तर ते निर्मल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. आणि पुन्हा पुढच्या महाशिवरात्रीला तुम्हाला सेम असाच उपाय जो आहे तर तो करायचा आहे. फक्त बेलपत्र घरी आणताना जे बेलपत्र आपण स्वतः शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर तेच बेलपत्र तुम्हाला घरी आणायचं आहे. इतरांनी अर्पण केलेलं बेलपत्र आपल्याला घरी अजिबात आणायचं नाहीये. जे तुम्ही अर्पण केलेलं आहे तेच बेलपत्र आपल्याला घरी आणायचं आहे. तर बघा, ते अभिमंत्रित झालेलं असतं, त्यावरती काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण केलेल्या असतात आणि त्यामुळे ते बेलपत्र लक्ष्मी आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती असते. तर जेव्हा असं बेलपत्र आपण आपल्या घरात ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो. आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होऊ लागतात. आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही. तसेच तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये हे बेलपत्र ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं असेल तर तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायचं असेल तर तुम्ही अशा वेळी तुम्ही अर्पण केलेल्या 5 बेलपत्रापैकी 2 बेलपत्र घेऊन येऊ शकता, घरी आणू शकता. शिवपुराणामध्ये असे सांगितलेले जाते की जो व्यक्ती भक्तिभावाने श्रद्धेने बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करत असतात. इतकं महत्त्व या बेलपत्राला दिलेलं आहे. तर बघा, आणि महाशिवरात्री हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र वृक्षाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे किंवा तुपाचा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे. जर तुमच्या घरी झाड असेल, जवळपास असेल तर तिथे तुम्हाला सहज हा दिवा लावणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून लावायचा आहे. महाशिवरात्रीला बेलवृक्षाखाली दिवा लावल्याने उत्तम आरोग्य, समृद्धी, सुख समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते आणि साक्षात महादेव, माता पार्वती हे आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण या झाडामध्ये साक्षात भगवान महादेव हे वास करत असतात. आणि बघा, म्हणूनच बेलवृक्षाखाली तुम्ही नक्कीच या दिवशी दिवा लावू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल, दोघांमध्ये सतत वादविवाद क्लेश होत असेल, दोघांचे एकमेकांशी अजिबात पटत नसेल, तर बघा, या तुम्ही महाशिवरात्रीला पती पत्नी आणि दोघांनी मिळून व्रत करायचं आहे
आणि दोघांनी मिळून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. मग हा अभिषेक तुम्ही पंचामृताने केला तरी चालेल किंवा शुद्ध पाण्याने केला तरीसुद्धा चालेल. अभिषेक करायचा आहे. यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या विवाहित जीवनातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर तुम्ही हे जे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे त्यातील एक बेलपत्र जे आहे तर ते उचलून दोघांनी खायचं आहे. जर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीला केला तर स्त्रियांना अखंड सौभाग्यवती प्राप्त होते. तसेच पती पत्नीमधील वादविवाद जे आहे तर ते सुद्धा कमी होऊन जातात, पूर्णपणे नष्ट होतात. म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही महाशिवरात्रीला करायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि शेअर करायची होती. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू पुन्हा एकदा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ.